आपण उमेदवार आहात, कसा आहे आजचा मतदानाचा दिवस? नमस्कार, मी जुन्नर नगर परिषद सर्वोच्च निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 1 कुमार मंदार किरण विखे पाटील. आणि आज एकूण आमच्या प्रभागामध्ये जवळपास 1865 मतदान आहे. 1865 पैकी जवळपास सुमारे 1450 ते 1500 मतदान होणार आहे. मतदानाचा टक्केवारी एवढी चांगली आहे की बरेच म्हणजे मतदानाला गेलेला माणूस कमीत कमी 1 तास झाला की बाहेर येतो. एवढी मोठी रांग मतदान लागलेली आहे आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. प्रशासनाचा जो 4 वर्षाचा काळ होता, म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षानंतर इलेक्शन होती, त्या इलेक्शनमध्ये नागरिकांची काय मतं तुम्हाला प्रचार करताना जाणवलेली आहे? प्रशासनाचा 4 वर्षाचा काळ होता तो अतिशय भोंगळा कारभार होता. म्हणजे वालीच नाही राहिला कोणी. आणि जे माजी नगरसेवक होते त्यांचं काम होतं की यांनी प्रशासन असताना त्यांनी वचक ठेवली पाहिजे त्या ठिकाणी, परंतु ते सपशेल अपयशी ठरले ते ठेवण्यामागं. तर आता जी जनता आहे ती जनता सुज्ञ आहे आणि यांना आता नवीन चेहरा हवा आहे. त्यामुळे जनता योग्य ते उत्तर देणार. या निवडणुकीमध्ये लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. लोक स्वतःहून बाहेर पडतात आहे, मतदान करतात आहे, मतदानाचा हक्क पण बजावतात आहे. मग माझ्या हिशोबाने यावेळेस 70 ते 80% मतदान व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स बघता 80% मतदान झालं पाहिजे. कसा आहे मतदारांमध्ये उत्साह, कसा आहे मतदानाचा? छान आहे, मस्त आहे, उत्साह छान. जिंकू आम्हीच. माळोदकर, कसं वाटतंय जुन्नरचे वातावरण, कसं वाटतंय? तर आता आलो आहे आम्ही तर सकाळपासून बऱ्याच बूथवर हे करतोय सर्वे. 100% अजून हे नाही करू शकत, पण मतदारांमध्ये कसा उत्साह आहे? हिंदुत्ववादी जो मतदार आहे त्याला हिंदुत्वाला मत द्यायचं. ते असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्या उमेदवारांना ते मतदान करतील अशी अपेक्षा आहे. ज्या काही नगराध्यक्षपद अपेक्षा आहे आम्हाला, हिंदुत्ववादी जो मतदार आहे, ज्या आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तृप्तीताई परदेशी, त्या बाजूने एकंदरीत मतदानाचा कल आत्तापर्यंत तरी वाटते. साधारण माझ्या माहितीप्रमाणे 50%च्या पुढे मतदान झालं आहे आत्तापर्यंत. किती टक्के मतदान होईल जुन्नर शहरामध्ये आपल्याला काय? कारण खरं तर नगरपालिका आहे, 80च्या आसपास मतदान जाणं. कारण ज्या पद्धतीने उमेदवार आता या ठिकाणी ताकद लावली एवढ्या 8 दिवसात, मतदानाची टक्केवारी साधारण 80च्या पुढे जायला पाहिजे असं वाटतं. परंतु तसं पाहता मतदानाचा कल आत्ता तरी कमी आहे, आत्ता तरी त्या कंडिशनला तरी. पण काही प्रभागात जे वाढलेलं मतदान दिसतंय ठराविक, त्याच्यावरनं थोडंसं धाकधूक आहे आपल्याला. काजळे साहेब, मतदानाबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपल्या? लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि लोकांना मनात पहिलंच ठरलेले की आपल्याला कुठं द्यायचं. लोकांनी त्यांचा विचार बदलायचा आणि हे करायचं, ते आलं हा काय. निवडणूक प्रक्रिया लांबवण्यामध्ये फार उशीर झालेला आहे. मुदत पहिली संपून 4 वर्ष झालेली आहेत. प्रशासन राज आहे, तर नागरिकांमध्ये कसा उत्साह दिसतो? नागरिकांना बरं त्यांचा उत्साह म्हणजे हेच आहे, उदंड म्हणतात ना आपण तसं, किंवा आता इलेक्शन लागलेली आहे, आपल्याला आपला नगरसेवक कसा द्यायचा हे नागरिकांनी ठरवलेले. आणि त्या पद्धतीने आता लोक म्हणजे आत्तापर्यंत 50%च्या आसपास मतदान झालं आहे म्हटल्यावर जुन्नरमधून किती टक्के मतदान होईल? 70च्या पुढे जाईल. 70च्या पुढे जाईल. गिरीजी, आपण सांगा, निकाल उद्या लागणार होता या जुन्नर नगरपालिकेचा, तो 21 तारखेवर गेलेला आहे. हायकोर्टाने त्या पद्धतीच्या सूचना पण दिलेल्या आहे. यावर आपलं एक मतदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं तर निवडणुकीचा निकाल हा खरा एक जल्लोषाचा दिवस असतो. आजची निवडणूक झाल्यानंतर उद्या निकाल आहे याची उत्सुकता आणि एकूण पाहता हा निकाल थोडासा मतदारची उत्सुकता अजून ताणत 21 तारखेपर्यंत गेलेली आहे. निकाल जो आलेला आहे तो निकालाचं एकूण स्वरूप पाहता येणाऱ्या काळात 21 तारखेपर्यंत प्रशासनाच्या जबाबदाऱ्या आता अधिक वाढलेल्या आहेत. वाढलेल्या जबाबदाऱ्यांबरोबरच पुढच्या निकालावर परिणाम होऊ नये म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल आता हा दिलेला आहे, हा निकाला नक्की स्वागतार्ह असला तरी मतमोजणी ही जर निकालानंतर लगेचच असेल तर अन्य विषय पुढं चालू होण्यास मदत होते, असं साधारणतः ते. मुळातच निवडणुका व्हायला 4 वर्ष उशीर झालेला आहे.
कशा तरी आता त्या निवडणुका आज पार पडत आहेत 2 तारखेला आणि 3 तारखेला निकाल होता. तर हा निकाल पुढं गेल्यामुळं नागरिकांमध्ये नाराजी तयार होईल का, ते मतदानाला बाहेर पडतील का, त्याबद्दल काय सांगा? नाही, ह्या निकालाचा आणि नाराजीचा तसा फरक पडणार नाही, पण एक थोडी मानसिकता तयार झालेली असते. एक निवडणुकीचा एक माहोल असतो. त्या माहोलमधनं अशा पद्धतीनं निकाल आल्यानंतर मतदार म्हणून एक तो काही सुट्टी काढून आला असतो उत्सुकतेपोटी. उद्याही काही जणांनी यावरून सुट्टी टाकून आलेत. आता ते सगळं परत होणार नाही. म्हणजे पुढच्या निकालावर साधारणतः निकाल कमी होण्यासाठी हा नक्की त्याचा प्रभाव पडणार आहे. पुढचा होणारं निवडणूक आहे याला नक्की प्रतिसाद तुलनेनं कमी होईल. जुन्नर नगर परिषदेची जी ही सार्वत्रिक निवडणूक 2025, आपण कुठून या ठिकाणी मतदानाला आलेला आणि आपल्यामध्ये हा उत्साह का आहे? मी श्रीगोंद्यावरून आलेली आहे. माझं प्रॉपर गाव श्रीगोंदा आहे. मी इथली माहेरवाशीने. मतदानाचा माहोल पाहून खूप छान वाटलं. माझं या मतदार यादीमध्ये नाव होतं म्हणून मी मतदान करायला आली इथं. मतदानाचं वातावरण खूपच सुंदर आहे. घटनेने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा, तो बजावण्यासाठी आपण श्रीगोंद्यावरून या ठिकाणी आलेला. आपण इतर नागरिकांना, मतदारांना काय आवाहन करणार? नागरिकांनी सगळ्यांनी घराबाहेर पडा, मतदानाचा हक्क बजवा आणि योग्य उमेदवार निवडून द्या. आपण काय सांगू? मी पण तेच सांगेल, योग्य उमेदवाराला मतदान करा. मतदान तुमचं वाया जाऊ देऊ नका. तुम्हाला ज्या मतदारामध्ये उमेदवारामध्ये म्हणजे काम करण्याची क्षमता वाटते त्याला तुम्ही अवश्य निवडून द्या. 100% त्याला मतदान करा. सर, आपण आता जुन्नरमध्ये संपूर्ण निवडणूक केंद्रानं प्रत्येक जाता कसं वातावरण आहे आणि आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये शांततेत चालू आहे काय? जुन्नर सार्वत्रिक नगर परिषद निवडणुका 2025च्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंटने भरपूर बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर मतदातांचाही उत्साह चांगला आहे आणि दिवसभर सकाळी गर्दी आहे, आता दुपारनंतर ही गर्दी राहील. तर त्या संदर्भाने सर्व मतदातांना माझं आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि पोलीस डिपार्टमेंट ही त्यांची भूमिका पार पाडत आहे. कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, सर्व आम्ही व्यवस्थित हँडल केलेलं आहे. आता आपण फिरताय, किती टक्के मतदान झाले, काही आकडा आपल्या हाताशी आलेला आहे का त्याबद्दल सांग? टेंटेटिव्ह सध्या तरी माझ्याकडे ती आकडेवारी नाही, संबंधित त्यांच्याकडून आपल्याला भेटू शकते, परंतु मतदारांचा उत्साह चांगला आहे. गेली 4-5 वर्ष झाली लेट झालेली ही निवडणूक आहे, त्याच्यामुळं मतदारांमध्ये उत्साह आहे. तर आपण जे फिरताय त्यावेळेला आपल्याला मतदारांमध्ये जो उत्साह दिसतोय, आपण मतदारांना पुन्हा एकदा एक आव्हान काय करावं? मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं हे या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो. नमस्कार, हे होते धनंजय पाटील, पोलीस उपअधीक्षक आपल्यासमोर. त्यांनी संपूर्ण जुन्नर शहराचा दौरा केलेला आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर जाऊन स्वतः जातीने तिथे लक्ष घालत आहेत. बंदोबस्त देखील चांगला आहे. जुन्नरमध्ये जे काही वातावरण आहे ते पण मतदानाचं उत्साहाचं आहे. आपण पाहूया, अजूनही काही केंद्रांवर आपण जाणार आहोत, कशा पद्धतीने मतदान चालू आहे. क्या बोलेंगे मस्तान साहब ये निवडणूक के बारे में? निवडणूक के बारे में तो मैं ये बोलूँगा कि जो भी है अभी मतदान अच्छा चल रहा है और मैं सभी मतदारों से अपील करूँगा कि वो अपना मतदानों का पूरा हक अदा करें, क्योंकि ये मतदान ये अपनी पहचान है और सभी उम्मीदवारों को शुभेच्छा देता हूँ. मतदान का सबको हक दिया है संविधान में, तो आप मतदान करने के लिए सबने घरों से बाहर निकलना, ज्यादा से ज्यादा मतदान करना, बस यही सबको अपील है. आपने मतदान किया क्या उमेदवार? नहीं किया, अभी करूंगा 3 बजे. तुम्ही जी ही मतदार यादी घेऊन बसलेला आहात, मतदार यादीमध्ये जी लोक या ठिकाणी येतात मतदानासाठी, त्यांना ती नाव वगैरे सापडतायत? हो, सापडतात. काय अडचण त्याच्यामध्ये नाही, काहीच नाही. काही प्रभागांमध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून आम्ही खास नाही, आमच्या या इथं भागामध्ये आलेलो आहोत. 10 प्रभाग क्रमांकामध्ये नाही होत काही. आपण आलेलो आहोत जुन्नरचे खंदे आणि एक प्रख्यात राजकीय वक्ते आहेत आणि त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे. जमीर भाई, आपण काय सांगाल नागरिकांना, काय आवाहन करणार आपण? छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या ठिकाणी आज या निवडणुका नगरपालिकेच्या मतदान चालू आहे आणि या मतदानामध्ये अतिशय संत गतीने मतदान चालू आहे. सकाळी थंडी होती, त्याच्यामुळे अतिशय स्लो गतीने मतदान चालू होतं.
मतदान हा आपला अधिकार आहे, संवैधानिक अधिकार आहे आणि मतदान म्हणजे आपल्या घटनेने दिलेला मूलभूत अधिकार. म्हणजे पंतप्रधानाला पण एकाच मताचा अधिकार आणि सर्वसामान्य गोरगरीब वंचित पीडिताला सुद्धा एकाच मताचा अधिकार. तर सगळ्यांनी आपला जो अधिकार आहे या अधिकाराची बजावणी करावी आणि सगळ्यांनी झाडून पुसून बाहेर येऊन मतदान करावे आणि आपले उमेदवार या ठिकाणी विजयी करावे हीच सगळ्यांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो. आणि जास्तीत जास्त मतदान म्हणजे जवळपास 70% जास्त मतदान या ठिकाणी व्हावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या दिशेने कार्यकर्त्यांनी सुद्धा मेहनत करावी आणि स्वयंस्फूर्तीने लोकांनी बाहेर येऊन मतदान करावे एवढीच आमची विनंती. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं नाव सांगा, आपण किती वर्षापासून या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताय आणि नागरिकांना आपण काय आवाहन करतो? हा, मी नारंग जुन्नर मध्ये राहणार आहे. आज लहान ते मोठे झालेले आहे आणि जुन्नर नगर परिषद मध्ये नेहमी मतदान करतो आपण एक 10-20 वर्षापासून. तर मी आपली अशी एक जुन्नर नगरची परिषद लोकांची अशी एक प्रार्थना आपली का त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावा आणि चांगले उमेदवार निवडून आणावा. घरातून निघावा बाहेर आणि जास्तीत जास्त 5 वाजेच्या आतमध्ये लोकांनी जास्तीत जास्त मतदान करून चांगले उमेदवार निवडून आणावा आणि जुन्नरचं कल्याण करावं असं आमचं एक हे आहे, मत आहे. बस एवढंच मत. नाही बोलले आता आमचे महिलांकडे आता नगराध्यक्षाचं पद मिळणार आहे. हो मिळू द्या ना, चांगलं आहे. आपल्याला हे आपल्या अपेक्षा हेच आहे का लेडीज यावा पुढं, त्यांना सहकारी व्हा आणि त्यांचं चांगलं संरक्षण व्हा. लेडीजला जास्त नगराध्यक्ष लेडीज जी होणार आहे त्याच्याकडून हो. काय अपेक्षा करताय? काय जुन्नर मध्ये गरज आहे महिलांसाठी? अहो आम्हाला हेच आहे का महिलांनी पुढे येऊन त्यांचं सगळं काम व्यवस्थित चालू व्हा. काय कामाची अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्यावर? आम्हाला काय काम लागलं तर आम्ही त्यांच्याकडेच जाणार ना. महिला पुढे जाणार, महिलाकडेच जाणार. मग त्यांच्या आम्हाला अपेक्षा जी आहे ते आम्ही त्यांच्यावर निर्भर आहे. सरकारी दवाखाना तुमच्या जवळ आहे का? जो चांगला दवाखाना आपल्या इथं होता तो दवाखाना चालू झालेला नाही अजूनही. तो ओस पडलेली ती जागा आहे. करणार आहे ते निवडून आले तर चालू करणार. अपेक्षा ठेवली त्यांच्याकडून, आम्हाला हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. मतदार यादीतलं नाव सापडेल काय अडचण आली का तुम्हाला? आता तर उभे आम्ही, आता यानंतर आज गेल्यानंतर काय होईल? नाही, चिठ्ठी भेटली, मिळाली चिठ्ठी मिळाली. मतदानामध्ये नाव सापडेल काय अडचण आलेली आहे? आपको नाम मिला क्या आपका? हाँ मिला. किधर मतदान करने का है? कौन से रूम में करने का है? क्या 2 नंबर में. 2 नंबर में. कितने सालों से आप जुन्नर में रहते हैं? प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण आलेलो आहोत. तर या 10 मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी मतदान राजा आलेला आहे आणि मतदानाचे हक्क बजावण्यासाठी लोकांमध्ये उत्साह दिसतोय. पाहूया लोकांचा उत्साह कसा द्विगुणित झालेला आहे तो. जुन्नर नगरपालिकेची जी काही नगर परिषदेची आता निवडणूक चालू आहे, आपल्याला महाराष्ट्रामध्ये महिलांना आरक्षण दिलेलं आहे 50%. त्यामुळं या योगायोगाने जुन्नर नगरपालिकेचं जे काही नगराध्यक्षाचं जे पद आहे ते महिला ओबीसी म्हणून मिळालेलं आहे. आपण महिला ज्या आहेत त्या महिलांकडून आपण काय अपेक्षा करतो? महिला नागरिकांचं म्हणजे सर्वस्व पाहणाऱ्या, एक धुरा सांभाळणे घर जसं एक लेडीज सांभाळते तशी एक नगराची, जुन्नर नगरची धुरा सांभाळणारी एक लेडीज ती समक्ष असावी, सुशिक्षित असावी आणि तिला योग्य न्यायनिवाडा करता यावा. जो काही निधी यावा तो योग्य प्रकारे वापरला जाणं अपेक्षित आहे. असं नाही की पडद्यामागे करणारं कोणी असावं. सुशिक्षित, जाणकार असावी, सामान्य जनतेच्या प्रत्येक हाकेला धावून येणारी असावी. मतदान करण्यासाठी नागरिकांना कसं हवं? मतदान करताना निरपक्षपणे केलं पाहिजे. कोणत्याही पक्षाचा इथे विचार नाही करा. हे म्हणजे गाव पातळीवरची निवडणूक आहे. याच्यामध्ये कोणताही पक्षनिहाय ही निवडणूक व्हावी ही अपेक्षा आहे. कारण गावामध्ये असणारा नागरिक हा धावत जाणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असतो. मग याच्यामध्ये पक्ष हा श्रेष्ठीला महत्व न देणं योग्य राहील. नागरिकांना आणि महिलांना तुम्ही काय आव्हान? सध्या राजकीय वर्तुळाचा विचार केला तर लोकांची अशी मानसिकता निर्माण झाली आहे की मी कोणाला निवडून दिलं तर त्याचा मला वैयक्तिक फायदा काय, ही जी विचार पद्धती आहे, विचारशैली आहे, पूर्णतः चुकीची आहे.
प्रत्येक नागरिकांनी जागरूकतेपणे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. एक दिवस घराची जबाबदारी कमी करून प्रत्यक्षाने वैयक्तिकरित्या इथे येऊन मतदान करणं अपेक्षित आहे. तरच आपल्या हक्काला पुढे वाव मिळेल. मतदान केलंय का तुम्ही? नाही, आता जाणार आहे. जाणार आहे का? हो, सगळ्या महिलांना तुम्ही काय सांगणार? महिलांनाच सांगणार आहे की तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडून वोटिंगला जा म्हणून. आजी, आपलं नाव काय आणि आपलं वय काय आहे? आपण किती वेळेला या नगर परिषदेमध्ये मतदान केलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगा? माझं नाव शकुंतला भगत. माझं वय 66 चालू आहे. पण आता किती वेळा केलं हे नाही सांगता यायचं मला. 26 वर्षापासून इथंच करते मी मतदान. आपण महिला आता नगराध्यक्ष होणार आहे जुन्नर नगरपालिकेमध्ये. पहिल्यांदाच हे महिलांसाठी नगराध्यक्षपद आलेलं आहे. तर महिलांना 50% आरक्षण मिळालेलं आहे. आपण महिलांना काय सांगाल या मतदानासाठी? काय महिलांना काय माहिती आहे सगळं, काय कामं करायची काय नाही, कशाची कमी असती कशाची नाही, हे सगळं त्यांना माहिती असतं. त्यानुसार त्यांनी कामं करावीत. तुम्हाला महिलांना नगराध्यक्ष मिळाल्यावर चांगलं काम होईल यावर विश्वास आहे? अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.